आजच्या संगणकाच्या युगामध्ये कम्प्युटराइज्ड डिजिटल कल्चरमध्ये आपल्याला घर बसल्या अनेक अशा सुविधा उपलब्ध आहेत. आपण जर एखादं टी व्ही चॅनल लावलं की त्यामध्ये अनेक असे व्हरायटीज म्हणजे वेगवेगळे चॅनल्स आपल्याला पाहायला मिळतात. आपण जर मार्केटिंगचा विचार केला तर तशाच प्रकारे डिजिटल मार्केटिंगमध्ये आज अनेक सुविधा उपलब्ध आहेत. वी हॅव लॉट ऑफ चॉईसेस. अनेक प्रकारचे विविधता आपल्याकडे आज उपलब्ध आहे आणि म्हणून आपल्याला चॉईस आहे, आपल्याला निवड करायची असते, आपल्याला योग्य तो निर्णय घ्यावा लागतो. योगायोगाने आजच्या देवशब्दामध्ये आपल्याला ह्याच निवड प्रक्रियेविषयी सांगितलेलं आहे. आजच्या पहिल्या वाचनामध्ये बेनसिराच्या पुस्तकामध्ये आपल्याला बोध केलेला आहे की परमेश्वराने आपल्यापुढे जीवन आणि मरण असं ठेवलेलं आहे. परमेश्वराने आपल्यापुढे पाणी आणि तहान असं ठेवलेलं आहे. परमेश्वराने आपल्याला निवड करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. परमेश्वराच्या देणग्यामध्ये जर आपण विचार केला तर परमेश्वराने दोन महत्त्वाच्या देणग्या मानवाला विशेष प्रकारे दिलेल्या आहेत. एक म्हणजे त्याला निवड प्रक्रिया, द फ्रीडम ऑफ चॉईस दिलेला आहे आणि दुसरं म्हणजे नॉलेज म्हणजेच ज्ञान दिलेलं आहे. या ज्ञानाच्या साहाय्याने आपण निवड करू शकतो. थ्रू आवर नॉलेज वी कॅन चूज. मात्र आपण काय निवडतो हे फार महत्त्वाचं आहे. आपण परमेश्वराची निवड करतो की परमेश्वराच्या विरुद्ध आपण निवड करतो. आपण देवाच्या आज्ञा पाळण्याचा निर्णय करतो की देवाच्या आज्ञा विरुद्ध निवड करतो. यहोशुवा आपल्याला सुंदररित्या बोध करत आहे. यहोशुवा आपल्याला सांगतो, मी आणि माझं घराणं हे परमेश्वराची निवड करणार आहे आणि मी परमेश्वराशी विश्वासू राहणार आहे. आपल्या प्रत्येकाकडनं परमेश्वर जणू काही हीच अपेक्षा करतो की आपण परमेश्वराशी विश्वासू राहावं आणि परमेश्वराच्या आज्ञांचं पालन करावं आणि जीवनाची निवड करावी. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आपल्या अध्यात्माविषयी आजच्या शुभवर्तमानामध्ये बोध करताना आपल्याला एक नवीन आणि सुंदर अशी शिकवण देत आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की मी नियमाचं पालन करण्यासाठी आणि नियमाचं अवलोकन करून नवीन नियम पूर्ण करण्यासाठी आलेलो आहे आणि त्याद्वारे जीवन प्राप्त करून घेण्यासाठी आलेलो आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त केवळ आपल्याला नियमांचं अधीन राहण्यासाठी सांगत नाही, तर ते नियम पूर्ण कशा आपल्याला करता येतील, म्हणजेच खरं अध्यात्म काय आहे याविषयी आपल्याला बोध करतो. मत्तईच्या शुभवर्तमानामध्ये डोंगरावरील प्रवचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची आजची शिकवण आहे ती आपल्याला केवळ बाह्य गोष्टीविषयी बोध करत नाही, तर अंतःकरणापासून आपल्याला कसं परमेश्वराचा धावा करता येईल आणि आपलं अंतःकरण परमेश्वरासाठी कसं तयार करता येईल याविषयी बोध करत आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, केवळ खून करू नका असं मी सांगणार नाही, तर त्याही पलीकडे जाऊन त्या खून करण्याची जी प्रवृत्ती निर्माण होते, म्हणजे रागापासून जो मूळ पाप आहे त्यापासून जे सुरुवात होते त्या मुळाकडे आपण जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि ती मूळ आपण उठून काढलं पाहिजे. पापाचं जे मूळ आहे ते आपण बाहेर काढलं पाहिजे आणि अंतःकरण आपलं जणू काही परमेश्वरासाठी शुद्ध केलं पाहिजे. आणि म्हणून ही पापी प्रवृत्ती जी आहे, ही पापी प्रवृत्ती आपल्याला कशी दूर करता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करायचे आहेत. आणि ही पापी प्रवृत्ती दूर करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की बाह्य गोष्टी नाही, तर अंतःकरण आपण शुद्ध ठेवावं आणि अंतःकरणापासून आपण परमेश्वराचा धावा केला पाहिजे. आपलं अंतःकरण शुद्ध ठेवण्यासाठी, अंतःकरणापासून परमेश्वराचा धावा करण्यासाठी जणू काही प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला श्रद्धेमध्ये दृढ होण्यासाठी, श्रद्धेमध्ये मजबूत होण्यासाठी आमंत्रित करीत आहे. आणि श्रद्धेमध्ये मजबूत व्हायचं असेल तर परमेश्वराचं जे नियम आहेत
आज्ञा आहेत त्या आज्ञांचा आपण स्वीकार केला पाहिजे. त्या आज्ञा म्हणजे केवळ बर्डन नाही, म्हणजेच केवळ बंदिस्त करण्यासाठी नाही, तर आपल्याला मुक्त करण्यासाठी आहेत, आपल्या खऱ्या जीवनाचा अनुभव देण्यासाठी आहेत, आपल्याला जीवन परिपूर्ण करण्यासाठी आहेत, हे आपल्याला जणू काही सांगितलेलं आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः आपल्या जीवनामध्ये तशा प्रकारचं जीवन जगल्याचं आपल्याला पाहायला मिळते. परमेश्वराची आज्ञा प्रमाण मानून परमेश्वराच्या आज्ञेला शरण येऊन अगदी स्वेच्छेने, आनंदाने, स्वस्फूर्तीने त्याने परमेश्वराची आज्ञा पूर्ण करण्याचा आपल्या जीवनामध्ये प्रयत्न केला आणि म्हणूनच त्याद्वारे तो खऱ्या अर्थाने पुनरुत्थित झाला. मरणावर देखील त्याने विजय मिळवला. आजच्या पहिल्या वचनामध्ये आपल्याला जीवनाची निवड करण्यासाठी सांगितलेलं आहे. आपल्याला परमेश्वर ह्याने जे स्वातंत्र्य दिलं आहे त्या स्वातंत्र्याद्वारे आपल्या सत्सत विवेक बुद्धीला जागृत करून आपण जेव्हा खऱ्या अर्थाने परमेश्वराचा धावा करतो, पूर्णपणे परमेश्वराचा धावा करतो, तेव्हा निश्चितच परमेश्वराचे नियम जे आहेत ते पाळून आपण परमेश्वराचं प्रेम जे आहे ते अनुभवत असतो आणि त्याद्वारे जीवनाचा खरा अनुभव घेत असतो. आपल्याला निवड प्रक्रियेमध्ये सतत चांगली निवड करता यावी. ह्या निवड प्रक्रियेद्वारे आपल्याला खऱ्या स्वातंत्र्याचा अनुभव घेता यावा आणि या स्वातंत्र्याद्वारे आपण मुक्त असं जीवन जगावं. म्हणून आजच्या दिवशी विशेष प्रार्थना करूया. आपल्या स्वतःच्या मुक्तीचा, आपल्या स्वतःच्या स्वातंत्र्याचा विचार करीत असताना जे बंधनात आहेत, जे अडचणीमध्ये आहेत, त्यांच्यापर्यंत आपल्याला पोचता यावं आणि त्यांना देखील निर्णय घेण्यासाठी, योग्य अशी निवड करण्यासाठी आपल्याला मदत करता यावी म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजेत. स्वतः मुक्त होऊन दुसऱ्यांना मुक्त करण्यासाठी आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त बोलावत आहे आणि त्याद्वारे त्याची शिकवण पूर्ण करण्यासाठी तो आपल्याला आमंत्रित करीत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं जी आजची शिकवण आहे त्याद्वारे आपल्याला जीवन प्राप्त व्हावं आणि ते विपुलपणे मिळावं म्हणून विशेष प्रार्थना करूया.